कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीनंतर आता पुण्यात आंदोलन घेणार आहे। खरं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ज्या ठिकाणी हे खरं तर आंदोलन होणार आहे ते हेच घटनास्थळ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर हे जे आहे ते आंदोलन या ठिकाणी परवा म्हणजेच 11 जून रोजी या ठिकाणी होणार आहे। जे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत ते आंदोलनकर्ते सुद्धा आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर दिल्लीनंतर आता पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे। काय आंदोलनाची भूमिका असणार आहे? सर्वांना जय भीम, जय शिवराय। मी डॉक्टर राहुल ससाणे, विद्यापीठाचा PhD संशोधक विद्यार्थी आहे, माजी विद्यार्थी। 11 जूनला जे काही आंदोलन या ठिकाणी होणार आहे कॉक्रोच जनता पार्टीचं, त्या आंदोलनामध्ये मी एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून सहभागी असणार आहे। आमची स्पष्ट भूमिका आहे की शिक्षण क्षेत्रामधील जो काही भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि याच्यामधली जी प्रमुख मागणी जी आहे की जे काही केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा झाला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही सर्व आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहोत। खरं तर पुण्याला एक चळवळीचं केंद्र म्हटलं जातं, दिल्लीमध्ये सुद्धा आंदोलन केलं, मात्र या दिल्लीच्या आंदोलनाचा एवढा काही तेवढाचा म्हणावा इफेक्ट पडला नाही। पुण्यामध्ये आंदोलन जर केलं तर त्याचा काही इम्पॅक्ट पडेल प्रशासनावर, तुम्हाला वाटतंय? नक्कीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे शहर हे चळवळीचं केंद्र आहे आणि जगभरामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख आहे। तर या ठिकाणाहून जो काही या ठिकाणीहून जे काही विरोध किंवा जे काही निषेध होणार आहे तो मला असं वाटतं की संपूर्ण देशभरामध्ये जाईल आणि जास्तीत जास्त तरुण जे या नीट परीक्षेमधून ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहेत ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी जोडले जातील अशी आशा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। तर कॉक्रोच जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत दीपके, हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, ते उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबत काय तुमची चर्चा झाली का आणि कसा सकारात्मक प्रतिसाद मिळतो असं तुम्हाला वाटेल का सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात आंदोलन करतायत? सध्या आपण जे काही कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही ऑफिशियल इंस्टाग्राम पेज असेल किंवा दीपके सरांचं जे काही पेज असेल त्या ठिकाणी आम्ही त्याला फॉलो करतो आहोत आणि त्या ठिकाणाहून आम्हाला सगळ्या अपडेट मिळत आहेत आणि त्या अपडेटच्या आधारावरती आम्ही याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहोत। वैयक्तिक त्यांच्याही आम्ही संपर्कामध्ये आहोत आणि लवकरच ते आता जे काही त्यांची पुढील भूमिका जशी आम्हाला समजेल त्या पद्धतीने आमचा कृती कार्यक्रम आणि सहभाग अधिक मोठा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर आता पोलीस जे आहे ते अलर्ट मोडवर आहे। ज्यावेळी जंतर मंतरवरती दिल्लीवरती आंदोलन घेतलं त्यावेळेस पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती होतं। आता पुण्यामधल्या पोलीस प्रशासनाचं नक्की काय म्हणणं आहे? या ठिकाणी आंदोलन होतंय तर त्यांची कशी भूमिका असणार आहे? पोलिसांचं सहकार्य या ठिकाणी नक्कीच असेल, कारण आम्ही सगळे शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते आहोत। भारतीय संविधान आणि लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गामध्ये आम्ही हे आंदोलन करणार आहोत। या ठिकाणी कसल्याही पद्धतीचा गोंधळ होणार नाही। त्याच्यामुळं मला आशा आहे की पोलीस प्रशासन आणि विद्यापीठ प्रशासन नक्कीच या आंदोलनाला सहकार्य करेल। ठीक आहे, आणखी काही या ठिकाणी सहभागी होणारे आंदोलक आहेत, तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात, खरं तर कशा पद्धतीनं तयारी होणार आहे आणि कसा प्रतिसाद मिळू शकतो या आंदोलनाला? नाही, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही विद्यापीठामधल्या विद्यार्थी चळवळीत काम करतो, अनेक आंदोलनही केलेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडलेत। त्याच्यामुळे आमची नक्कीच भूमिका ह्या आंदोलनाला समर्थनीय आहे आणि आम्ही हजारोच्या संख्येने विद्यापीठातलेच विद्यार्थी नव्हे तर पुणे शहरातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर इथं सहभागी होणार आहेत आणि नक्कीच ह्या विद्यार्थ्यांचाच प्रश्न आहे। कारण तुम्ही जे पहा, एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपरफुटी होते, नीट पेपरफुटी असेल, CBSE झालेला गैरप्रकार असेल तर कुणीतरी ह्याच्यावर भूमिका घेणं गरजेचं आहे आणि उत्तरदायी म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। आणि दिल्लीत जंतर मंतरवर जर आपण पाहिलं तर ह्या CJPच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला जी मोठ्या प्रमाणावर हजारोंची गर्दी झाली तशी गर्दी इथं होईल आणि राजीनाम्यासाठी आमचं हे आंदोलन असेल। ठीक आहे, नीट पेपरफुटी प्रकरणाचं केंद्रबिंदू खरं तर पुणे होतं। अनेक आरोपी पुण्यामधूनच ताब्यात घेण्यात आले, त्यांना अटक करण्यात आली, मात्र आता या ठिकाणी आंदोलन होतंय। आंदोलनाचा प्रशासनावरती खरंच प्रभाव पडेल असं वाटतंय तुम्हाला एक आंदोलक म्हणून? नक्कीच सर, पुण्यात नीटचा पेपर जो फुटला आहे तिथं मुख्य सूत्रधार पुण्यात होते आणि पुण्यात जर आंदोलन होत असेल तर नक्की त्याचा परिणाम प्रशासनावर आणि सरकारवरती पडेल असं आम्हाला विद्यार्थी संघटना प्रतिनिधी म्हणून वाटतं। खरं तर दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झाल्याच्या नंतर आता पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होत आहे। या आंदोलनाला निश्चितच सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि प्रशासनावरती याचा दबाव आणून प्रशासन नक्कीच याच्यावरती खबरदारी किंवा भूमिका घेईल असा आशावाद जो आहे तो सध्या या आंदोलनामध्ये सहभागी होणारे आंदोलक व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पीसी सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।